फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 15 मधील तरुण तडफदार उमेदवार धैर्यशील राजीव भाडळे पाटील यांनी प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून त्यांनी गावातील राहिलेले विकास कामांची यादीच वाचून काढली। या यादी दरम्यान रस्त्याचे विस्तारीकरण, वाहतूक व्यवस्था, ज्येष्ठांच्या सुविधा, युवा मार्गदर्शन, सांडपाणी व्यवस्थापन व पाणी पिण्याच्या पाण्याचे नियोजन यावर फोकस करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांना भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी दिल्याने या प्रभागामध्ये तुल्यबळ लढत दिसून येत आहे। पाहुयात। बरेचसे तरुण नेतृत्व भारतीय जनता पार्टीने तिकिटाच्या रूपाने जनतेसमोर आणलेलं आहे। त्या नेतृत्वाच्या काय संकल्पना आहेत, या देवाच्या उरुळी संदर्भात काय विकास कामं ते करणार आहेत, आपण पाहूया त्यांचे। नमस्कार, माझं नाव धैर्यशील राजीव भाडळे। पहिली गोष्ट, ही निवडणूक फक्त उरुळी देवाची नाहीये। ही निवडणूक आपला एक प्रभाग आहे, त्याच्यात 3-4 ठिकाण आहेत। मेन मुद्दा म्हणजे आदर्श नगरचा आहे। आदर्श नगरमध्ये आपण गेल्या 5-10 वर्षापासून बघत आहे, सत्तेत असलेले दोघांना सत्ता लाभलेली आहे, शिवसेनेला देखील आणि राष्ट्रवादीला देखील। पण सत्ताधारी आमदारांनी किंवा नेत्यांनी तिथले आपण रस्ते बघितले असतील, ड्रेनेज, लाईट, यायचं विधानसभेला, नारळ फोडून जायचे, आश्वासन द्यायचे, पण कामं काही झालेली नाहीयेत तिथं। म्हणून मी आदर्श नगरच्या आणि गावातल्या लोकांना देखील आवाहन करतो की तुम्ही यावेळेस येणाऱ्या काळात, येणाऱ्या निवडणुकीला 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून एक नवीन नेतृत्व, एक नवीन आशा तुम्ही दाखवा आणि आम्ही निश्चितपणे तुमचे सगळे प्रश्न सोडवूयात। पहिल्यांदाच नगर परिषदेची तुमची इलेक्शन होतीये। पूर्वी ग्रामपंचायत होती। ग्रामपंचायत मध्ये म्हणावा तसा विकास झालेला नाही असं आत्ताच तुम्ही बोललेला आहात। या ठिकाणी पुरंदरचा पण थोडासा भाग येतो आमदारकीचा, आणि काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघाचा पण येतो। त्या नेतृत्वाने इकडे दुर्लक्ष केलंय का, आपल्याला काय सांगायचं? 100% दुर्लक्ष झालेलं आहे। आता माझ्यापेक्षा जास्त तुम्ही जर आदर्श नगरमध्ये जाताल तर तुम्हाला तिथले लोक परिस्थिती सांगतील दुर्लक्ष झाले की नाही। आणि उगाचच कोण आले, सभा झाली, याची सभा झाली, त्याची सभा झाली, ते बघून तुम्ही मतदान करू नये। स्थानिक आमदार आहे म्हणून बघून मतदान करू नये। तुम्ही बघा की मागच्या 5 वर्षात काय झालेलं आहे, कामं झालीत का नाही, तुमचे रस्ते झालेत का, ड्रेनेज झालेत का, स्ट्रीट लाईट आहेत का। मेन ड्रेनेज लाईन 10 वर्ष झाले ड्रेनेज लाईन नाही आदर्श नगरला। आहे का ड्रेनेज लाईन? सिंहगड कॉलनी रोड झाला, अहो किती ऍक्सिडेंट होतात, आता त्यांचे काय काय प्रकार चालू आहेत। तुम्ही ह्या सगळ्याकडे बघून मतदारांना आवाहन करतो मी आदर्श नगरच्या, तुम्ही डोळे उघडून मतदान करा। उगाच काही खोट्या आश्वासनांना बळी पडू नका। यावेळेस ढोंगी नेत्यांच्या बळी नका पडू तुम्ही यावेळेस। हे सगळे ढोंगी आहेत, फिरणारे ढोंगी नेत्यांना तुम्ही बळी पडू नका, एवढं सांगण्याचं आव्हान आहे मला। मतदारांना आपण पुन्हा एकदाच आवाहन करा की तुम्ही काय करणार आहात या नगर परिषदेच्या याच्यामध्ये। जर कधी 5 वर्ष नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही नागरिकांसाठी काय करणार, तरुणांसाठी इथले काय करणार? बरेचसे तरुण मला आता समोर दिसत आहेत, तर त्यांच्यासाठी, त्यांना रोजगार मिळण्यासाठी किंवा अजून काही तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे त्या बाबतीत थोडंसं सांगा। माझं सगळ्यात पहिलं लक्ष असणार आहे रस्त्यांवर, ड्रेनेजवर, स्ट्रीट लाईट्सवर आणि वुमन सेफ्टी। जे आपण आदर्श नगरचा सगळ्यात मोठा भाग आहे, ती नारी म्हणजे सुरक्षित नाही महसूस करत तिथं का, म्हणून आदर्श नगरचा जो खिंडीतला रस्ता आहे त्याचा खूप अधिक प्रॉब्लेम तिथल्या लेडीज लोकांना होत आहे। त्याच्यावर तुम्ही काय मार्ग काढला एवढ्या वर्षी? एवढ्या वर्षात तुम्ही सत्तेत असताना तुम्ही मार्ग काय काढला? तुम्हाला साधा रस्ता नाही करता आला। म्हणून पहिलं माझं हे असणार की रस्ता तो व्हावा। आता संजय जगताप आमदारांनी 30 मीटर डीपीआर मंजूर झालेलं आहे, कॉन्क्रीट रस्ता इकडे मंजूर केलेला आहे आपण। आणि त्याच्या आधी आपण मेन ड्रेनेज लाईन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली, आमदार संजय सर जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण ती ड्रेनेज लाईन टाकणार आहे। पहिला मुद्दा तर हा असणार आहे। पहिले 2 मुद्दे इम्पॉर्टंट हे असणार आहे। म्हणून एवढंच सांगू इच्छित आहो की गल्ली ते दिल्ली भाजपा आहे आणि चप्पा चप्पा भाजपा करून उरुळी आदर्श नगर या प्रभागातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छित आहो की 20 तारखेला येणाऱ्या सर्व उमेदवारांना, 4 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा। गावातले अजून जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहात त्याबद्दल काय सांगाल? जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? नाही, प्रश्न कोणतेही असू दे, आता आमच्या पार्टीचा एकच अजेंडा असतो पहिल्यापासून, नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ लास्ट। या अजेंड्याने आम्ही काम करू, सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही काम करू आणि या गावाचा विकास 100% करू। अजून काय तुम्हाला सांगायचंय, याच्यामध्ये काय काय कामं केली पाहिजेत? आता
तर आपण उरुळी देवांची देखील बघत आहोत की रस्त्याची काय परिस्थिती आहे. काय रस्ता झाला नाही. तो येतानाच आम्हाला जाणवलं आता. आमची गाडीची धड 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 करत येते. होती ना सत्ता, राष्ट्रवादी होती, शिवसेना होती, का झाला नाही रस्ता. आणि भाजी मंडीची काय परिस्थिती आहे आज आपल्या. मला तिथल्या भाजी विकणाऱ्या महिला येऊन सांगतात की आमची भाजी मंडी सुधारा पहिली. मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आमची 4 सीटं भाजपची निवडून द्या, आम्ही 100% ती समस्या तुमची दूर करतो. आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बघायला गेलं तर अजून आमच्या गावात टँकर येतात. ते 10-10, 15-15 वर्ष सत्ता देऊन देखील यांना अजून आमच्या गावात टँकर यायला लागते. याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाहीये. टँकर मुक्त तुम्ही उरुळी देवाची करणार आहात. 100%. हे तरुण नेतृत्व आहे, उल्हास भरपूर आहे, उत्साह पण चांगला दिसतोय. आज कार्यकर्त्यांचं पाठबळ त्यांच्या मागे आहे. पाहूया आपण येणाऱ्या 20 तारखेला मतदानाच्या नंतर 21ला लगेच मतदान पण निकाल पण आहे. त्या निकालामध्ये यांच्या गळ्यामध्ये कशी विजयाची माळ पडते ते आपण आता लवकरच पाहणार आहोत. टॉप न्यूज पुणे, कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.